तर मित्रांनो ना वाजले 2:15 आणि मी अजून ट्रॅफिकमध्येच आहे. सुटले होते वाशीतना बरोबर 12:30 आणि आता 2:15 वाजले तरी अजून मी पोचले नाही आहे. कंपनी हा 2.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्याला डिझेल पण अजून भेटला नाही आहे. कसं इथे कंपनीजवळ आणि कंपनीच्या समोरच बघा म्हणजे गोडावनाच्या समोर बघा एकदम नदी. मित्रांनो संध्याकाळी 6:30 वाजता सरी काय खायची पाळी येते ते बघा. तर मित्रांनो कंपनीच्या त्या गोडाऊनच्या बाहेर पडलं आहे आणि रस्तो क्लिअर होतो. थोडं पुढे इलं मी मला एकदम भारीच रोड झालेलो आता म्हणजे ट्रॅफिक नाही आहे. जरा पुढे इलं 2 मिनटं आणि परत सुरू झाला. मित्रांनो जेवण झालेला आमचा पण पावसाने एवढी हजेरी लावला ना आमका धावकत देत नाही गाडी आता. मित्रांनो बघा एका पाठोपाठ 6 गाडी लावला. सिद्ध्याक वर पाठवलंय त्याला व्हिडिओ कर. तिकडली व्हिडिओ झाली या हे गेली, दुसरी गेली, तिसरी गेली. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर काल होतं मंगळवारी 8 वाजता गाडी खाली झाली चेंबूरला आणि चेंबूरचा आता आमका बर्जेचा नंतर सांगतोय. आता आम्ही इले भिवंडीत आहे. आज बुधवार आणि वाजले 2 वाजता मी इले भिवंडीत आणि ट्रॅफिक एवढा जाम झाला ना हे बघा काय विचारू नका. मरणाचा ट्रॅफिक हा माका जाऊचा फक्त 2 ते 3 किलोमीटरच जाऊचा. पण ते पहिल्या आधी डिझेल टाकूचं आहे बघा. डिझेल बघा हे आता 550 मीटरवर डिझेल पंप हे मी डिझेल टाकतलं आहे आणि मी पुढे जातलं आहे. सगळ्या तुमका सांगते काय झाला नाही काय होतं तर माका काय तुमका माझ्या मनात ना असा धडधड दिन चालू आहे एकदम अशी. कारण ट्रॅफिक जाम आहे आणि ट्रॅफिक जाममध्ये मला डिझेल संप दिलेला कठीण परिस्थिती आहे कठीण. आता 550 मीटरवर पंपा ते मी पहिलं डिझेल टाकणार पण ह्या ट्रॅफिकमध्ये गाडी बंद करून कशी तरी हैसर घेऊन इलेलो आहे. वाशीत इले ना तेव्हा मी वाशीत बघितलं तर पावटाकी होती. मी मला जातली आरामात जास्त नव्हतं 21 किलोमीटर काहीतरी येऊचा होता. मला आरामात जातली पण कळव्यात येऊन टाकी रिझर्व लागली गाडी. कळव्यातनं हैसर 12 किलोमीटर होता. कसं इलं आहे नाही मग तुमका कसा सांगू कसं तरी पंपार जाऊन देत. बाकी माका काय माल भरणार 100% पण कसं तरी पंपार आधी जाते. चला बघूया कसा काय प्रवास. तर मित्रांनो ना वाजले 2:15 आणि मी अजून ट्रॅफिकमध्येच आहे. सुटले होते वाशीतना बरोबर 12:30 आणि आता 2:15 वाजले तरी अजून मी पोचले नाही आहे. कंपनी हा 2.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्याला डिझेल पण अजून भेटला नाही आहे. 2.5 किलोमीटर अंतरावर आपली कंपनी आहे पण अजून मी आता एका जाग्यात थांबले ना. आता मगापासून जो थांबलो आहे जवळजवळ पाहून 1.25 तास होऊन गेलो. 1.25 तास होऊन गेलो एका जागेलाच आहे. आता बाहेर पाऊस पण लागता. ट्रॅफिक कसला काय माहिती नाही. या रोडला असतं ट्रॅफिक पण चलता ट्रॅफिक असता. आता ह्या एका जागेवर मी जवळजवळ 1.25 तास थांबलेलो आहे. ड्रायव्हरला माका लागली आहे भूक आणि त्रास जो होता ना मी येत नव्हते. माझं मन सांगत होता की जाऊ नको म्हणून. घेता माझी चिठ्ठी ती होती ना मालाची ती पण पडली. माझे मित्र सांगित होते की जाऊ नको तरी पण मी म्हटला स्ट्राईक जर लागला तर हेच राहू होईत म्हटलं जाऊया. नाही येते ना ते परवडला असता असं मग आता वाटोक लागलं. कारण पोटाक ना कावळं बोमटोक लागलं त्याचा काय सांगू. तर बघूया आता काय पर्याय नाही.
पाऊस आता लागावं लागलो हा, म्हणजे थोडीशी काय बोलतात ते थंड वातावरण करीत तेवढा तरी समाधान. बघू. आलिया बोकासी असावे सादर संत तुकाराम महाराज बोलून गेलेत, तसंच आपण वागूया. काय पर्याय पण नाही. 1.25 तास एका जाग्यात आणि अजून किती तास थांबूचं लागेल काय माहिती नाही. ह्या पार्टीवाल्याक सांगून ना पटणार नाही. पार्टीवाला काय म्हणणार तू उशीर केलंस, पण ह्या सांगून पटणार नाही. तसाच कल मी रविवारी निघालो आहे गावावरून आणि सोमवारी बरोबर 6:30 वाजता बर्जरच्या ऑफिसला येऊन पोहोचले. पेपर 10 वाजता घेतलं नाही आतमध्ये. मला सांगला नाही पार्किंगमध्ये गाडी लाव. पार्किंगला जागा होती, मान्य करते मी, पार्किंगला जागा होती, सगळं काय व्यवस्थित होता. जवळजवळ 1 किलोमीटर चालत जाऊचा लागायचा तिथून कंपनीपासून. दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, प्रत्येक 1 किलोमीटर चालत जाऊ खावा. आणि ज्या मी तुमका सगळ्या ड्रायव्हर भावांना सांगतोय, बर्जरची घाटकोपरला जी कंपनी होती ती इली आता चेंबूरला. चेंबूर तो बर्जर कधीच भरू नको. बर्जर पेंट हा कधीच भरू नको. मी तर तुमका सजेशन सांगेन, कधीच भरू नको. तुमका 1 दिवस हे थांबवतच लागणार. आणि थंय जेवणाची सोय 1-1.5 किलोमीटर चलत जावा आणि जेवा. तुम्ही नेमका भरूचा असा तुम्ही बिंदास भरा. पण मी तर तुमका सांगेन, सजेस्ट करीन की बर्जर तुम्ही अजिबात भरू नको. बाकी तुमच्यावर. मी 2 दिवस थांबले थंय. भांडून मी संध्याकाळी कल गाडी 8 वाजेपर्यंत खाली करून घेतली. बाकीच्या गाडीवाल्यांका काय पडलेलं नव्हतं. माझे पुढे होते ती गाडीवाले, तो एकच म्हणे मी घरी जातो. नाही होत खाली तर घरी जातो. मी म्हणा तुम्ही घरी जा. तो मुंबईमध्ये राहणार होतो, त्याच्यामुळे तो घरी गेलो पहिल्या दिवशी. पण माका गाडीत झोपल्याशिवाय आपल्या पर्याय नव्हता. एक दिवस कसं तरी गाडीत काढलं आहे. म्हणून अजून काय फायदा नाही ह्या ट्रॅफिकचा. ट्रॅफिक लांबपर्यंत ट्रॅफिक असतं या. मला वाटतं वाड्याच्या त्या रोडपर्यंत ट्रॅफिक असतं. तर एक दिवस ते काढलं आहे चेंबूरला. दुसऱ्या दिवशी नाही राहत होता. आंघोळ पाणी नाही, काय करणार. मी सकाळी येऊन वाशीत आंघोळ केले. असा विषय आहे. ड्रायव्हर लाईफ तुमका जगूचा असेल तर माझ्यावर एकदा यावा, नक्की यावा. मुंबईतनं गोव्यातनं मुंबईत कधी पण यावा. 8 दिवस माझ्याबरोबर राहा. बघा कसा वाटतात आहे. आता बघा सकाळी मी नाश्ता केलं आहे, डोसा खाऊन इलेलो, म्हणून साधारण मला आता बरा वाटतं. नाहीतर आज काय भुकेन पेटके, आता तरी पण पेटके इलेलंच. बाथरूमला पण झालेली आहे म्हणजे 1 नंबरला. पण जाऊ शकत नाही खरं, कारण आजूबाजूला दुकानात, ह्याबद्दल दुकानात, त्याबद्दल दुकानात, म्हणजे रस्तो हा त्याच्यात ट्रॅफिक आहे. रस्तो 5 मिनिटाचा रस्तो हा कंपनी, पण काय करू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. बघूया. 3:15 वाजून गेले, म्हणजे जवळजवळ 3:30 वाजव केले. 29 झाले. तर 19 झाले, 3:19 झाले, नाही 3:15 वाजून गेले. आता किती वाजेपर्यंत या ट्रॅफिकमध्ये थांबवायला लागता बघूया. त्याच्यात आणि आमका डिझेल टाकून, म्हणजे 4 वाजून 7:30 माझ्या पाठी लागलेली आहेत. आणि एक माका एक प्रॉब्लेम झालेलो हा, म्हणजे तब्येत थोडीशी डाऊन आहे. काय तुम्हाला सांगू. बघूया जेव्हा सुटत ना तेव्हा आपण जाऊया. काय पर्याय नाही. इलाव तर खरा. आता प्रत्येक गोष्टी आपल्या आयते भेटणार नाही. ते थोडेसे कष्ट, त्रास हे सहन करूच लागतात. आणि तो सहन करत आहे. काय पर्याय नसता या गोष्टींचा. आणि गाडी काची दोन्ही वर केलं की बेफाम गरम. AC नाही गाडी आपल्या, त्याच्यामुळे AC असला तरी काय फायदा होतो. आता आपला डिझेलच संप दिलेला. अरे डिझेल आता हा 350 मीटरवर आता डिझेलचा पंप बघते त्याच्यावर टाकतंय आणि आपण निघूया. चला. आनंदाची बातमी म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलचे 2000 सबस्क्राईब पूर्ण झाले. तुम्ही तुमच्या आशीर्वाद रूपी मला माझ्या चॅनलवर तुम्ही जॉईन झालात.
त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतोय. आता बघूया आपला ट्रॅफिक कधी सुटता द्या. तुम्ही 4 वाजलेत आणि 4 वाजता मी ना कसो बसो पेट्रोल पंपावर येलो आहे. तर पहिला ते पेट्रोल डिझेल टाकून घेतो आहे, त्यानंतर आपण भेटूया. ट्रॅफिक बघितली त्यामध्ये कसं येलो आहे कंपनीजवळ आणि कंपनीच्या समोरच बघा, म्हणजे गोडावणाच्या समोर बघा एकदम नदी झालेली. हा याला खड्डो हा की काय ते समजत नाही. चला ते बघूया काही भरणार खायच्या गाड्यात ते. लोग तो इसके लिए दुकान बनाता है. तर बरोबर 5 वाजता पोचलो आहे जाग्यावर आणि बिव झालेलो. आता गाडी भरूक सुरुवात केला नाही, पण साईडी असा पाणी आहे. काय करणार, ते पूर्ण गल्लीत पाणी आहे. नशीब आहे जरा जागा होती तर म्हटलं कडेकडून जाऊ शकतात. मध्ये बघा पाणी किती आहे. ड्रायव्हरानं काय करायचा, पाण्याला त्याला द्यायचं. ट्रॅफिकमध्ये कसं तर येईल आहे आणि म्हटलं भरूक लावायची. पहिली भरूक लावला नाही, इल्यागच आम्हाला भरपूरच प्रत्येक गाड्यात लावलेलं असतात आम्हाला. तर आता भरूक पण माझी सुरुवात केला नाही. बघूया किती वाजेपर्यंत भरून देतात आणि मेन म्हणजे काय पेपर किती वाजेपर्यंत देतात ते बघूया, कारण बाहेर ट्रॅफिक पण जाम आहे. अजिबात नाही, भूक लागली आहे जोराची, पण काय करू लागत नाही. म्हणजे गाडीला आधी भरून घेऊया, त्यानंतर बघूया कसा कायचा. संध्याकाळी 6:30 वाजता सॉरी काय खायची पाळी येईल ती बघा. काय करूया, खाऊया आणि पुढचा प्रवास. मला गाडीतनं बाहेरून बिस्किट आणलं की मला खाऊया, पण हे बघा गाडीत चढूचा ना किती रिस्की, म्हणजे किती आपल्या मेहनत घ्यायची होती ती बघा. आम्हाला दाखवते तिथपर्यंत सुकवा पाठच्या टायरपर्यंत ना याच्यावर पाय देऊन गाडीवर पाय देऊन हैसर पोचलंय मी. हैसर पोचलंय. जरा भूक तर जाम लागलेली होती आपल्यात, म्हटलं बाहेर गेले मग दाखवलंय की बिस्किट खाऊन आज तो दिवस काढूया. रात्री काय हवा त्या खाऊया. मनात शांती लागतो. आणि हा आपला पाणी, बिस्किट आणि पाणी कोण खातंय का? कोणाला पाहिजे असेल तर या माझ्याबरोबर. मित्रांनो कंपनीच्या त्या गोडाऊनच्या बाहेर पडलोय आणि रस्तो क्लिअर होतो. थोडं पुढे येलोय मी, मला एकदम भारीच रोड झालेलो आता, म्हणजे ट्रॅफिक नाही आहे. जरा पुढे येलोय 2 मिनटं आणि परत सुरू झाला. आज ट्रॅफिक म्हणजे काय करायचा झालेला बाबा. ट्रॅफिक जाम एकदम वैताग दिला ना ट्रॅफिकने. आता बरोबर आता वाजलेत बरोबर 7:10 झालेत. आता बघूया किती वाजतील ते वाशिम जायपर्यंत. मित्रांनो बरोबर वाजलेत 8:20 आणि मी कळवा क्रॉस करून पुढे येलोय दिघा रेल्वे स्टेशन जवळ. ट्रॅफिक म्हणजे होता, नाही असं नाही, बऱ्यापैकी होता आणि बऱ्यापैकी कव्हर पण केलंय. तर आता एक आपलं मित्र येता गावात, मरोदे जरासं गाडी जरी चालवला तासभर तरी टेन्शन नाही. मित्र कोण काय हा तो मी तुमका सांगतोय. चला
मंडळीनं वाशी दिलं आहे आणि मस्तपैकी जरा मला चाय पिऊया. चाय पिऊन निघूया. अजून मित्र येलो नाही हा. ते कसा डायरेक्ट सांगले जुईनगरला येऊ म्हणून. तर तो गेलो की फोन लावी चाय पिऊया आणि जाऊया. वाशीत जरा समजला जरासा भूक लागली होती. जरासा सँडविच खाल्लं आणि म्हणजे पूर्ण खाल्लं पूर्ण सँडविच खाल्लं आणि आता तसं जुईनगरला बाहेर एक थांबले ते काय सांगितलं आहे जुईनगरला ये म्हणून. तर कारण स्टेशन जवळ आहे हायवेपासनं. तर बघूया चला जाऊया आता पटकन. इलं जुईनगरला आणि तो पण इलो हा. आता बघूया काय व्हेजवर उठतो मागाशी. आता इलो असतो तो आधी बघूया येऊ दे. सिद्धेश हा मेस्त्री आपल्या गावातलोच. त्याच्या आधी आपल्या चॅनलवर बघितलं असेल ना माहिती नाही. बघूया आपला भाऊ आलेला आहे. चला फटाफट आता जाऊया. आधी पहिला आधी भूक लागलेली आहे जोरात आधी जेवूया जाऊन डायरेक्ट चारावर. मित्रांनो बरोबर जा पंपावर आलोय आणि पंपाला मला डिझेल सोडूया. 12,000चा डिझेल सोडलेला. म्हणजे किती लिटर येतात. 32 लिटर बसलेला. 33 धरा. हे बघा बिल एवढा मोठा बिल लिहिलेला. चला आता हे मस्तपैकी जेवून जाऊया. आता जेवूया आणि जाऊया. मसूर आलेला आहे. मस्तपैकी मसूर खाऊया. हा बाहेर पाऊस पडता आणि आपण आता इथे जेवूया आणि जाऊया पटापट. एक पाणी बॉटल दे. हा थंडा एक खा एकदम सुपात. जेवण झालेला आमचा पण पावसाने एवढी हजेरी लावला ना आमका धावकत देत नाही गाडी. आता जवळजवळ 5-10 मिनटात आली उभा आहो. छत्रीची वाट बघता. पंपात छत्री मिळणार आहे आता आमका गिफ्ट डिझेल टाकला म्हणून. पंपाला पहिली छत्री घ्याऊया. पहिली छत्री बाकी नंतर काय रे. एवढा डिझेल टाकला तर पहिला छत्री घेणार. छत्री घेऊया. आमका त्यांनी सांगितलं नाही का की डिझेल टाकल्यावर छत्री घेऊन जावं म्हणून. आता जेवून बसले ना तर मित्राला फोन येलो. त्याने सांगला डिझेल टाकलास ना तर छत्री घ्यावा. आता पहिली छत्री घेतोय नंतर गाडीत जाऊन बसते. पाऊस जरा थांबलो. छत्री आणून गेलं होतं पण जो छत्री देणार होतो ना तो झोपलो. नंतर राहू दे मरू दे. नंतर नेक्स्ट टाइम कधीतरी असली तर द्यावा. त्याच्यामधला काय एवढा काय ह्या नाही आमचा. तर आता वाजले आहेत बरोबर 12:10 झाली आणि आता आपण इथून निघूया. कारण पाऊस जर लागलो ना तर माहिती आहे तुमका रनिंग कट होणार नाही. तर हळूहळू मी आपलं इथं निघते. चला माझ्यासोबत तुम्ही पण गावा. मित्रांनो बरोबर 3 वाजले आहेत आणि आता वीर स्टेशनवर येलोय. म्हणजे लोणारे क्रॉस करून पुढे येलोय. गाडी दिली आहे आपल्या सिद्धेश भाऊकडे. माकायला झोप आ रातभर मला झोपतंय. कशेडी पडेत नेला आणि तरी भरपूर आ. कसा रस्ता आता एकदम क्लिअर आ. काही विषय नाही. खड्डे बिड्डे काय नाहीत. तर जरा आराम करूया. नंतर आपण भेटूया सकाळी. आता डायरेक्ट
मित्रांनो आता बरोबर वाजले 6:45 आणि जवळजवळ मला वाटतं 3-3:30 वाजता गाडी दिली होती सिद्ध्याकडे आणि आता 6:45ला मी गाडी घेतलोय मस्तपैकी झोपलोय फ्रेश झाले आता जरा पुढे जाऊन मस्त चाय पिऊया आता देवरुखच्या रस्त्यात लागलेलो आम्ही म्हणजे संगमेश्वर पास करून देवरुख 2 मिनिटावर देवरुख आता जाऊन मस्तपैकी चाय पिऊया नंतर भेटूया चला जय हनुमान हॉटेलला लाव जरा मस्तपैकी चाय पिताव नंतर पुढे जाऊन नाश्ता करूया चला चाय पिऊया ते जेल आहे गेला चाय पियाला चाय पिऊ घ्यावा हां आम्ही पिताव आणि जाताव मित्रांनो आता बरोबर वाजले 8:16 झाली आणि आम्ही रावला वाटोच्या रस्त्याक आहे बघा आणि जे पुढे येले होते ना गाडीमध्ये सगळ्यांका मागे टाकून आम्ही पुढे येलेलो आत्ताच येतं दळू एक पाठीमागे पुढे आता ओव्हरटॅक मारला नाही भाऊंची आणि बाकीचे आत्ताच पुढे गेले जस्ट सगळ्यांना मागे टाकला आवाज सगळ्यात लेट सुटलेली गाडी आज पहिल्यांदा येईल तर आता बघूया काही नाश्त्याक थांबतात ते नाश्ता करूया मस्तपैकी आणि घरात जाऊया रस्त्यात चलतात ते बघा हे पुढे 2 आणि पाठीमागे 2 बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 गाडी होत 7 गाडी आता एकदम आम्ही चालणार आहोत वरती बघूया इकडे आता सिद्ध्याक पाठवलंय या काय वरती व्हिडिओ काढू वर त्या साईडला आणि आता आपण जाऊया एक साथ पाठोपाठ ए चला 1 2 3 4 5 आणि ती एक 6 गाडी घेऊन जाऊया 6 बघा एका पाठोपाठ 6 गाडी लावला हो सिद्ध्याक वर पाठवलंय त्याला व्हिडिओ कर तिकडली व्हिडिओ झाली या कशी केला ती बघूया आणि आता हैसना युटर्न मारून परत येतं लाव हे बघा एका पाठोपाठ 6 गाडी हो ए भारी सी ना माझ्या पाठीमागे एक गाडी आहे 1 नंबर सी ना सगळे MS7 AJ AH हे बघा पुढे 4 आहेत मी 1 5 आणि अजून एक पाठीमागे आहे माझ्या स्वप्न्याची सगळे जण युटर्न मारतात राव 1 नंबर सीन अरे एका पुढे पाठवते पुढे 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 जाऊ दे एक गेली दुसरी गेली तिसरी गेली चौथी गेली 8वी गेली आता बसत नाट बसलो तर आता सिद्धो भिजत पावशिलो इकडे लॉक आधी कोर बाजू दिसतो हे बघा कसे एका लाईनीत व्हिडिओ मस्त व्हिडिओ नाही येतील त्या
सिद्धू सिद्धू भाई घेऊया आले का बेस्तलो जायचं विचारू एवढे आपल्यासाठी व्हिडिओ केला ना झाली नाही व्यवस्थित एक नंबर भारी भारी वाटत होतं 6:00 पावसाच्या आधी झाली ती बरं आला बारीक बारीक पावसा दाखव कशी झाली बघूया तुमका दाखवते तुमका पण दाखवते कशी व्हिडिओ झाली ती बरोबर 11 वाजले आहेत आणि आपल्या रस्त्याक लागले मी म्हणजे विजयदुर्ग रस्त्याक कासाड्यातनं राईट टर्न मारून तर आता घरात जातोय मस्तपैकी फ्रेश होऊन आराम करूया आणि संध्याकाळी जाऊया गोव्यात ही आपली लाल परी बघा तर गोव्यात जाऊया गाडी खाली करू मडगावात जाऊचा बघूया चला आता पहिला आधी घरात जाऊया